मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अशोक चक्राविषयी थोडी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, अशोक चक्र म्हणजे धम्माने प्रेरित असलेल्या सदाचारणाचे चक्र। सम्राट अशोकाचे चक्र म्हणजे धम्मचक्राचे रूप मानले जाते। या चक्राला 24 आरे असतात। मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोक चक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे। यांपैकी महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोक स्तंभ। आता हे अशोक चक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारलेले आहे। भारताच्या राष्ट्रध्वजात अशोक चक्राला स्थान मिळवून देण्याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते। पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हे गडद निळ्या रंगाचे चक्र खूप उठावदार दिसते। भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून जे 4 सिंहाचे प्रतीक स्वीकारले गेलेले आहे, त्याला आधार देणाऱ्या दगडावरही मध्यभागी अशोक चक्र कोरलेले आहे। सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभाराच्या काळात या चक्राची निर्मिती केली। चक्र हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ स्वतःभोवती फिरणारा असा होतो। ही गोल फिरण्याची क्रिया समयचक्र दर्शवते। मित्रांनो, अशोक चक्रातील 24 आरे म्हणजे पुढील प्रमाणे 24 सद्गुणांचे द्योतक आहेत। 1. प्रेम, 2. शौर्य, 3. सहनशीलता, 4. शांतताप्रिय, 5. दयाळूपणा, 6. चांगुलपणा, 7. प्रामाणिकपणा किंवा विश्वास, 8. सभ्यता, 9. निस्वार्थीपणा, 10. स्वनियंत्रण, 11. स्वार्थत्याग, 12. सच्चेपणा, 13. सदाचार, 14. न्याय, 15. करुणा, 16. आनंदीवृत्ती, 17. विनम्रता, 18. अध्यात्मज्ञान, 19. सर्वोच्च ज्ञान, 20. सर्वोच्च नैतिकता, 21. सहभावना, 22. सहानुभूती, 23. परोपकार आणि 24. आशा। अशा प्रकारे 24 आरे 24 सद्गुण दर्शवतात। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।